नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण. तर मित्रांनो, मातंग समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा आपल्या देशामध्ये एक पूर्वीपासूनच त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये जातीभेद, अत्याचार ह्या मोठ्या प्रमाणावर ह्या समाजावर झालेला आहे. त्याच्यामुळं कसं आहे, पूर्वीपासूनच जे काही उच्चवर्णीय जे काही लोक होते, त्या लोकांकडून ह्या जे काही मातंग समाज होता किंवा जे काही मातंग समाजातील जे काही लोक आहेत, ह्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला जात होता ह्या लोकांकडून. त्याच्यामुळे नंतर कुठेतरी काही ह्या म्हणजे अलीकडील वर्षामध्ये कुठेतरी ह्या समाजाचे शिक्षणामुळे एक प्रगती होताना दिसते. हा जरी एक चांगला म्हणजे त्यांच्या एक जीवनाचा भाग असला, तरी अजूनसुद्धा आपल्या देशामध्ये हा जो काही समाज आहे, तो आत्तासुद्धा म्हणजे म्हणावं तितका तो म्हणजे हे झाला नाही, त्याचा म्हणजे त्यांचा विकास झालेला नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षण. कारण जर पाहायला गेलं तर मातंग समाजामध्ये आजसुद्धा पहिले म्हणजे पूर्वी तर त्या काळी त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हताच. तो पूर्णपणे त्यावेळेस तो नाकारला होता. पण आता कुठे ह्या समाजाला आपला देश स्वतंत्र झाल्यापासून कुठेतरी आपल्या संविधानाने आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे समाजाला शिक्षणाचा अधिकार दिला. तरी सुद्धा आज या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप म्हणजे खूप कमी आहे. त्याच्यामुळं आजसुद्धा समाज हा पूर्णपणे जे काही जे काही देवदेवता देवदेव करणे, देवाला बकरी, कोंबड्या कापणे अशामध्ये कुठेतरी आजसुद्धा हा समाज मोठ्यापणे गुंतला आहे. त्याच्यामुळे आज हा मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज मागे आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे हे आहे. आणि कसं ह्या समाजामध्ये म्हणजे जे काही शिक्षणाची मानसिकताच अजिबात राहिलेली नाही. कसं ह्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यसन छोटी-छोटी एक कसं आहे 10-10, 12-12 वर्षाची मुलं आजसुद्धा म्हणजे व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळं कसं आहे, जे काही ह्या समाजाचं जे काही मागासपणाचं कारण एक म्हणजे शिक्षणाची मानसिकता नाही आणि एक म्हणजे कुठेतरी स्वतःचा विकास करून घेणं, हे सुद्धा कुठेतरी ह्या समाजाच्या म्हणजे जे काही लोक आहेत, ह्यांच्यामध्ये ही मानसिकता नाही. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, कुठलाही समाज असो, फक्त हाच समाज नाही, कसं आहे जगातील कुठलाही माणूस असो किंवा कुठलाही समाज असो, त्या समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर त्याच्या आर्थिक, सामाजिक आणि एक राजकीय म्हणजे जर परिस्थिती सुधारायची असेल किंवा जर विकास करायचा असेल, तर सर्वात आधी महत्त्वाचं असतं ते म्हणजे शिक्षण असतं. त्याच्यामुळं कसं आहे आपल्या देशामधील कसं आहे जे काही तळागाळातील जे काही लोक आहेत किंवा पूर्वीपासूनच ज्या लोकांवर अन्याय झाला आहे, त्या लोकांसाठी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर म्हणजे असं वेगवेगळे त्यांनी हे योजना म्हणा किंवा कायदे कानून हे त्यांच्यासाठी त्यांनी करून ठेवले आहेत. पण ते आज ते म्हणजे त्याचा फायदा घेत नाहीत. त्याच्यामुळे कसं आहे मुख्य आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही मातंग समाजाचं म्हणजे आजसुद्धा म्हणजे मागास असण्याचं, ते म्हणजे शिक्षण. अजिबात म्हणजे शिक्षणाचं म्हणजे म्हणजे ह्या लोकांना महत्त्वच माहीत नाही. त्याच्यामुळं कसं आहे कुठेतरी त्यांचं मागासल्याचं कारण म्हणजे शिक्षण. सर्वात हाच म्हणजे हे आहे महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं कसं आहे त्यांना एकच सांगणं आहे, की बाबा कसं आहे जर आपला आर्थिक विकास हा करायचा असेल, सामाजिक आर्थिक आणि राजकीय जर विकास करायचा असेल, तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर शिक्षण असेल, तरच माणूस हा आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो, नाहीतर अजिबात तो प्रगती करू शकत नाही, असं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं. त्याच्यामुळं कसं आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं कसं आहे शिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर शिक्षण नसेल तर तुम्ही शून्य आहात. तुम्हाला शिक्षणाशिवाय झिरो किंमत आहे. त्याच्यामुळं कसं आहे तुम्ही शिक्षणाला महत्त्व द्या आणि शिक्षणाचं हे काय असतं हे ओळखल्याशिवाय ते शिक्षण घेतल्याशिवाय हे तुम्हाला कळणार नाही. आणि कसं हे देवदेवता हे असलं अंगात येणं हे असले म्हणजे पोतराज वगैरे असलं कसं आहे ह्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला शिक्षणच घ्यावं लागेल तुमची जर आर्थिक प्रगती करायची असेल तर. हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं किंवा ह्या विषयाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.